नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. इथे नमिता चालली आहे बाईकवरून आणि आम्ही आलो आहे टेम्पोने आणि इथे फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. आज आपण बघणार आहोत नमिताची हळद आणि हा आहे नमिताच्या लग्नाचा हॉल. संध्याकाळ झाली आहे त्यामुळे वातावरण खूप छान आहे आणि आम्हाला घरातून निघता निघता थोडा उशीरच झाला. आणि हा आहे हॉल आतमधून, तुम्ही बघू शकता किती छान आहे. तसेच हे आहेत रूम जिथे आम्ही राहणार आहोत. इथे आमचं चालू होतं सामान शिफ्टिंग आणि इथे निर्वाणीचा वेगळाच खेळ चालू होता. तिला असं पण मातीत आणि पाण्यात खेळायला खूप आवडते आणि ती म्हणत होती मी एकटीच का खेळू, तुम्ही पण या माझ्यासोबत खेळायला. तर इथे ती माती घेऊन आतूला देत होती. इथे आमची नवरी तयार होऊन आली आहे. खरं तर लग्नाच्या वेळेला मुलीला वेगळंच रूप येते. किती सुंदर दिसते इथे नमिता, तुम्ही बघू शकता किती छान वाटते ती. आणि बस इथे सुरू आहे पूजेची तयारी. ही जी लक्ष्मी माताची प्रतिमा तुम्ही बघताय ही माझ्या आईने जेव्हा तिचा संसार सुरू केलेला तेव्हापासून तिच्याजवळ आहे आणि आता ती त्याची कॉपी बनवून इथे पूजेसाठी घेऊन आली आहे. तिची खूप श्रद्धा आहे खरं तर लक्ष्मी मातेवर. आणि इथे सगळ्यांना खेळताना बघून निर्वाणी म्हणते मी का मागे राहू. आणि इथे बसलेल्या लाईनीत माझ्या मावशी, काकी, आत्या, वहिनी, तसेच बहीण, मोठी आई सगळेच. असं पाहिजे. हा हॉल 3 भागामध्ये डिवाइड होता आणि इथे मधल्या भागात हळदीचं डेकोरेशन केलंय. आणि आता इथे चालू आहे अहेराचा कार्यक्रम. माझ्या घरचे जेवढे जवळचे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांनी माझ्या आईवडिलांसाठी अहेर आणले होते. हा कार्यक्रम झाल्यावर आम्ही नवरीला हळदीसाठी घेऊन आलोय. आणि इथे आमची नवरीबाई बसली हळदी लावून घेण्यासाठी. पण जेव्हा ती तिथे बसली तेव्हा ती खूप इमोशनल झाली आणि रडायला लागली. ती शांतच बसत नव्हती. मग नंतर अक्षयने येऊन तिला थोडा वेळ समजवलं आणि नंतर माझ्या बहिणींनी पण येऊन तिला समजवलं. आमच्या इथे अशी पद्धत आहे की नवरीला हळदी लागायच्या आधी 5 बायका येऊन तिला तेल चढवतात आणि मग नंतर तिची आई तिला पहिली हळद लावते आणि मग नंतर सगळे लावतात. पाच बायकांचं तेल चढवून झालं आणि इथे माझ्या आईने तिला हळद लावायला सुरुवात केली आहे. नमिताला जेव्हा हळद लागत होती तेव्हा ती तर रडतच होती पण तिच्याबरोबर आम्ही सगळेच रडत होतो. आईची हळद लावून झाल्यावर मग इथे सगळ्यांनी तिला हळद लावायला सुरुवात केली आहे. जेव्हा घरात मुलीचं लग्न असते तेव्हा खरं तर मिक्स इमोशन असतात. कधी आपल्याला हसायला येते तर कधी रडायला. ती वेळच तशी असते. भाऊ बहिणीचं नातं केवढं वेगळं असते ना. सोबत असतो तेव्हा नुसता भांडत असतो आणि मग सोडून जाताना तेवढंच रडायला येते. इथे नमिता अक्षयचा हात धरून बसलेली आणि ती सोडतच नव्हती त्याचा हात. आमच्या दोघी बहिणींच्या लग्नानंतर अक्षय आणि नमिताला एकमेकांची खूप सवय झाली होती आणि अक्षयचं तर असं होतं की जर तो शॉपिंगला जरी गेला तरी तिला 10 वेळा फोन करायचा, हे चांगलं वाटतंय का, हे घेऊ का. आणि जर त्याला कुठे बाहेर जायचं असेल तर नेहमी चल ना मी आपली बॅग भरू असं म्हणायचं आणि ती म्हणायची आपली नाही फक्त तुझी बोल, मी थोडी येणार आहे तुझ्यासोबत. आणि इथे सगळे नमितासाठी रडत असताना निर्वाणी माझ्यासाठी रडत होती की मम्मा मला घे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील. नमिताला हळद लावताना बाबा आमच्या दोघींच्या वेळेस पण रडले नाही, एवढे तिच्यासाठी रडत होते.
आणि इथे हळद लावून झाल्यानंतर चालू झाला डान्स. आणि इथे सुरू झाला निर्वाणीचा डान्स. असं पण आम्ही जर गाणं लावलं तर निर्वाणी लगेच डान्स करायला सुरू करते. तिला नाचायला पण खूप आवडते. आणि नमिताच्या हळदीत तर तिने खूप धमाल केली आहे. खूप नाचली ती मावशीच्या हळदीला. तुम्ही बघू शकता ती किती एन्जॉय करते. डान्स करून झाल्यानंतर मग आम्ही खूप साऱ्या रील्स शूट केल्या आणि नंतर मग जेवलो. हे आहेत दादा आणि दादांची मला खरं तर व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी खूप हेल्प झाली आहे. जो तुम्ही अकोल्याचा व्लॉग बघितला त्या व्लॉगपासून ते नमिताच्या लग्नाचे सगळे व्लॉग हे दादांनी शूट केले आहे. आणि ते होते म्हणूनच मी माझे व्लॉग पोस्ट करू शकली आहे. खरं तर आपल्या माणसाला थँक्यू बोलत नसतात, पण जर एखाद्याने आपल्यासाठी चांगलं केलं असेल तर नक्कीच त्याचं कौतुक करावं असं मला तरी वाटते. आणि इथे मावशीच्या हळदीची जिलेबी एन्जॉय करतोय निहाल. आणि आम्ही चौघं बहीण भाऊ. खरं तर कळलंच नाही की एका घरात राहता राहता कधी एवढे मोठे झालो की आता आमच्या चौघांची 4 वेगळी वेगळी घरं झाली आहे. आणि इथे सगळी लहान मुलं बसली आहेत जेवणासाठी. आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. काळजी घ्या. बाय.